स्वागत करते स्टिच इंडियामध्ये। तर मी तुम्हाला माहिती देत आहे की ब्लाऊजचे कस्टमर का येत नाहीत, ब्लाऊज आपले जे शिवलेलं असतो ते ब्लाऊज आपण कस्टमरांच्यापर्यंत आपण का पोहोचवू शकत नाही। तर अजून एक प्रकारची माहिती देते व मी तुम्हाला ब्लाऊज कशा पद्धतीने बेसपासून शिकवायचे असतात किंवा कशा पद्धतीने आपण ब्लाऊज शिवू शकतो किंवा कशा पद्धतीने आपण फॅशन डिझायनरप्रमाणे प्रत्येक बेसपासून ब्लाऊज कसा तयार करायचा आहे हे आपण सिरीज चालू करणार आहोत। तर आज मी अजून एक कारण देते की आपण ब्लाऊज शिवताना नेमकं काय चुका करतो। तर ब्लाऊज शिवताना आपण पहिली गोष्ट म्हणजे आपण ट्रेस जास्त घेतो। तुम्हाला पण ट्रेस येतोय का ब्लाऊज शिवताना? तर पहा, नक्कीच ट्रेस येतो। काय होतं की महिला जी आहे ती ब्लाऊज शिवत असताना आपण फ्री माइंडने ज्यावेळेला शिवतो त्यावेळेला आपला ब्लाऊज अगदी व्यवस्थित परफेक्ट येत असतो। आणि ज्या वेळेला आपण ट्रेसमध्ये शिवतो की हे द्यायचं आहे, आता त्याच्या पुढचं घ्यायचं आहे, परत ही काम राहिलेलं आहे, ते काम राहिलेलं आहे, मला हे ब्लाऊज पूर्ण करायचं आहे, असं न करता तुम्ही ब्लाऊज जे आहे ते अगदी व्यवस्थित पद्धतीने गाणी लावा, म्युझिक लावा, शांत पद्धतीने तुम्हाला आनंद मिळतो यासाठी तुम्ही तुमची कला जी आहे ती काम करत आहात। तुम्ही फक्त पैसा मिळवणं यासाठी करत नाही। तर काय होतं की आपण ज्यावेळेला म्हणजे थोडक्यात उदाहरण देते, कारण माझ्याकडे भरपूर महिला क्लासला येतात, तर त्या क्लासमध्ये आल्यावर त्यांचा ट्रेस कशा पद्धतीने असतो किंवा साधा आपण महिला म्हणून आपण काम करत असतो, तर आपल्याला घरची जबाबदारी असते, मुलांची जबाबदारी असते, नातेवाईकांची जबाबदारी असते, त्यात आपण कस्टमरांना हँडल करायचं असतं। तर हे सगळं करत असताना महिला खूप दमछाक होत असते। त्यामुळं काय होतं की महिला ज्यावेळेला जास्त ट्रेस घेते त्यावेळेला तिला एक प्रकारचं डिप्रेशन येतं, त्यांना बीपीचा त्रास होऊ शकतो, शुगर होऊ शकते। त्यामुळे मी पहिल्यांदा एक सूचना देते की तुम्ही जर ह्या फील्डमध्ये उतरत असाल तर तुम्ही तुमच्या आनंदासाठी म्हणजेच तुम्हाला एखाद्याला द्यायचं असेल शिवून तर तुम्ही द्या, त्याच्याबद्दल नाही, तुम्ही वेळ जास्त मागून घ्या। पण हे आज आलेलं आहे, मला अर्जंट हवं आहे, माझी 5 ब्लाऊज आहेत, मला उद्या लग्न आहे, मला पाहिजे, अशी तुम्ही कस्टमर अजिबात घेऊ नका। ह्याच्यामुळे तुम्हाला पैसा भेटेल, पैसा कमी भेटेल, पण तुमची जी सेहत आहे, तुमचं जे शरीर आहे ते तुमचं ढासळणार आहे। कारण ज्यावेळेला आपण आजाराने जास्त दमत नाही, तर आपण ज्यावेळेला जास्त ट्रेस घेतो, जास्त विचार करतो, जास्त आपण गडबड करून ज्यावेळेला आपली दगदग होते, त्यावेळेला आपण नक्कीच पाठीमागे येत असतो। तर असं न करता, ट्रेस न घेता तुम्ही काम करायचं आहे, तरच तुम्ही ह्या फील्डमध्ये खरंच उतरा, नाहीतर तुम्ही नक्कीच तुम्हाला घर बसून निवांत तुम्ही घर सांभाळा। माझा तरी असा सल्ला आहे, की कोणतंही काम आहे त्याला म्हणजे आपल्याला द्यावं तर लागतंच, आपल्याला करावं तर लागतंच, पण आपली घरची जबाबदारी विसरून चालत नाही। आपल्याला स्वयंपाक बनवावा लागेल, आपलं सगळं जरी कामाला कितीही जरी बायका घरात असल्या, तरी आपण जोपर्यंत लक्ष देत नाही, तोपर्यंत घरची कामं व्यवस्थित होत नाहीत। त्यामुळे आपल्याला घर पण व्यवस्थित ठेवायला हवं, मुलांच्या जे आहे ते मुलांचं करायला हवं, डबे करायला हवेत, हे आपल्याला भरपूर काम असतं। पण ह्या कामातून जर तुम्ही शिवण क्लास करत असाल किंवा कपडे शिवून कस्टमरची देत असाल, हे खूप चांगलं आहे। पण त्या कामाचा तुम्ही ट्रेस न घेता काम केलात तर खूप तुमच्यासाठी फायदेशीर आहे। जर तुम्ही ट्रेस घेतलात, थोड्या काळासाठी तुम्ही ट्रेस घ्याल, पण ते एक आयुष्यभरासाठी तुम्हाला बीपीची गोळी चालू होऊ शकते, शुगरची गोळी चालू होऊ शकते। पण हे असं न करता तुम्ही तुमची आधी तुमच्या आनंदासाठी तुम्ही करा, तुमच्या तब्येत सांभाळून तुम्ही करा। का होतं म्हणजे आमच्या हातून ज्या चुका झाल्या त्या तुम्ही करू नका। काय आपल्याला कस्टमर आले की खूप आनंद होतो, की माझ्याकडे खूप कस्टमर आहेत, खूप कस्टमर आहेत, खूप माझ्याकडे पैसा येतो। पण हा पैसा कितीही कमवला तरी पैसा हा कमीच पडत असतो। कितीही कमवा तुम्ही, पैसा कमीच होतो। एक गरज झाली की दुसरी गरज होते, दुसरी गरज लागली की तिसरी गरज येते। तर असं सातत्यानं घडत असतं। मुलांचं झालं की घरचं असतं, घरचं झालं की नातेवाईकांचं असतं, नातेवाईकांचं झालं की अजून काहीतरी असतं। तर हे कधीही कमी होत नाही आणि तुम्ही कितीही केलात तर तुम्हाला कोणी केलं असं म्हणत नाही। त्यामुळे तुम्ही स्वतःवर दडपण घेऊन, स्वतःला त्रास देऊन, मला हे करायचंय, कसं होतं, ब्लाऊज आता घेतला, कस्टमरांचा ब्लाऊज घेतला, तो आपल्याला ह्या एवढ्या दिवशी आता कस्टमर कसं असतं, कस्टमर पण खूप हे असतं, तर हे 5 ब्लाऊज आहेत, मला उद्या पाहिजेत आणि परफेक्ट पाहिजेत, ही डिझाइन करा, ती डिझाइन करण्यासाठी तुम्हाला सांगते अगदी माइंड शांत लागतं। जर एखादा पॅच इकडचा इकडं झाला, तर तो ट्रेस आणि खूप वेगळा असतो। मग आणि परत डोकं लढवावे लागतं, मग परत आणि ती डिझाइन बनवावी लागते, मग परत वेगळ्या पद्धतीने डिझाइन करायला लागते। तर असे खूप डोक्यात तोपर्यंत मग घरचं कोणतरी बोलवतं, मग स्वयंपाक करायचा आहे तो हे असं होतं। तर त्यासाठी तुम्ही असं न करता
तुम्ही जर शिवण क्लास शिकत असाल किंवा तुम्ही फॅशन डिझायनरमध्ये उतरत असाल, तर पहिल्यांदा तुम्ही रिलॅक्स होऊन तुमचं जो आनंद आहे, तो आनंद घेण्यासाठी, एखादी कला शिकण्यासाठी, तुमच्या आवडीसाठी तुम्ही कला शिका. फक्तच पैसा कमवायचा आहे आणि ड्रेस विकत घ्यायचा आहे हे करू नका. पैसा कमवणं हा अपवाद आहे, कमवावाच लागेल, त्याला तोड नाही आहे. पण त्या पैसा कमवलेला जर आपण म्हातारपणी किंवा थोड्या 40-50 वर्षानंतर जर त्या पैशामुळे आपल्याला एखादी बीपीची गोळी चालू झाली, शुगरची गोळी चालू झाली, आपल्याला थायरॉइड झाला, तर आपण काय करणार? त्या पैशाचा आपल्याला काय उपयोग होणार आहे? आणि जरी तुम्ही म्हातारपणी तुमची कंबर दुखायला लागली, पाठ जास्त काम केल्यामुळे पहा कमरेचे आजार होतात. तर हे कंबर दुखायला लागली, पाठ दुखायला लागली, तर मग तुम्ही काय करणार आहात? त्यावेळेला तुम्हाला असं कोणी म्हणणार नाही, की "तू माझी गरज भागवलीस, तू केलीस म्हणून हे झालं." असं कोणीही म्हणत नाही. तर तुम्ही त्यासाठी काय करा, की करायचं आहे. तुम्ही एक थोडंसं लिमिटेशन ठेवा, की माझ्याकडे हा वेळ आहे. सकाळी ते 10 पर्यंत माझी कामं आवरतात. निवांत सर्व कामं होतात. 1 तासभर मला निवांतपणा मिळतो. तुम्ही मोबाईल पहा, पुस्तक वाचा, काही करा. त्यानंतर उरलेला जो 2-4 तासाचा वेळ आहे, त्यामध्ये तुमची कला जोपासा. पूर्ण सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत जर तुम्ही हीच कला जर म्हणजे शिवणच करत असाल, तर तुम्ही कुठेतरी थांबायला हवं. तुम्ही तुमचा आनंद घ्या. कारण कसं होतं, ह्या शिवणमध्ये आपण इतकं गुरफटलं जातो, इतकं गुरफटलं जातो, की घर झालं की शिवण, घर झालं की शिवण, हे झालं की हे झालं की त्यामुळे आपण आपला आनंद आपण आपल्यासाठी जगतच नाही. आपण काय करतो, हे कस्टमर आले की लगेच दुसरं येतं, दुसरं आले की तिसरं येतं. हे असं चालूच राहतं आणि कस्टमर कधीही कमी होत नाहीत. आजपर्यंत माझे कमी झाले नाहीत, तर तुमचेही कधीच होणार नाहीत. कस्टमर कधी कमी होत नाहीत. पण त्यातून आपल्याला स्वतःसाठी आनंद घ्यायला यायला हवा, वेळ द्यायला हवा. आपल्याला जे आवडतं ते करायला हवं. जे खायचं पाहिजे पदार्थ तो करून खायला हवा. हे सगळं नियोजन तुम्ही करून मगच क्लासमध्ये किंवा मगच एखादी कोणतीही कला शिका. पण पहिल्यांदा तुमची तब्येत सांभाळणं गरजेचं आहे. स्ट्रेस घेऊन कोणतंही काम करू नका. शरीराची हानी करू नका. माझं हे माहिती मी आज काल परवा दिली. ती का दिली, की कारण या महिलांना येणाऱ्या अडचणी आहेत. मला आज असं तुम्हाला असं वाटेल, की मॅडम शिवण क्लास सोडून हे काय म्हणजे चालू केलेलं आहे. पण हे कोणीही सांगत नाही. मला असं वाटलं, की माझ्या प्रत्येक बहिणींना, प्रत्येक जी कला शिकते तिला थोडंसं सांगावं, की आपल्याला हा अनुभवामुळे आपल्याला हा प्रॉब्लेम आलेला आहे. कारण खूप महिला येतात आणि त्या महिलांचा मी अनुभव घेते, की ती महिला इतकी हुशार असते, सर्व करते, पण आज ती कुठल्यातरी अ, आजारांना सामोरी जात आहे किंवा आणि हे आजार शरीराचे नसतात. तुम्हाला असं वाटेल की शिवण केल्यामुळे होतं. अजिबात नाही होत. शिवणमुळे होत नाही. पण जो तुम्ही ट्रेस घेता, जे तुम्हाला असं म्हणजे डोक्यात कसं असतं, हे झालं की हे व्हायला पाहिजे, हे करेक्टच व्हायला पाहिजे, हे असंच व्हायला पाहिजे. कस्टमर एखादा जर म्हटला, की "हे मला पटलं नाही पटलं ना बाबा, तुझे पैसे परत घे." असं म्हणा तुम्ही. नाहीतर तो म्हटला, मग जीवाला लावून घेणे, मग टेन्शन घेणे, हा प्रकार काहीही करायचा नाहीये. जर एखादा ब्लाउज बिघडला तर त्या ब्लाउजची शिलाई परत द्यायची किंवा एखादा ब्लाउज पीस कितीचा असतो 50-60 रुपयाचा, 100-200 रुपयाचा ब्लाउज पीस असेल, परत देण्याची तयारी ठेवा. त्यामुळे तुमचं डोकं शांत राहील. नाहीतर तिचा ब्लाउज बिघडला, ती मला ओरडली, तेच घरात रडकाम चालू, मग तेच नवऱ्याची किटकिट चालू. त्यापेक्षा तुम्ही तुमचं काम जे आहे ते प्रोफेशनल करा, तितकंच करा, जितकं जमेल तितकंच करा. जास्त घेण्याचा प्रयत्न करू नका. टायमिंग वाढवून घ्या. मला आज कस्टमर आले, तर आज हे 5 ब्लाउज शिवले, तर माझ्याकडे एवढे पैसे येतील, मग पुढचे लगेच घेणार. नाही. इथे तुम्ही कुठेतरी स्टॉप घ्या. हे ब्लाउज काम आहे. मला आरामात शिवून द्यायला किती वेळ लागेल? 2, 3, 4 दिवस लागतील. ते 4 दिवस मागून या. नाही म्हटला कस्टमर, ठीक आहे, तुम्ही दुसरीकडे टाका म्हणून असं स्पष्ट तुम्ही बोलायला चालू करा. जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही, तोपर्यंत तुमचा ट्रेस कमी होणार नाही आणि ट्रेस कमी करण्यासाठी तुम्ही स्वतःला वेळ देणं गरजेचं आहे. तुमचं लक्षात ठेवा, तुमचं जसं शरीर वाढत आहे, जसं म्हणजेच वय वाढत आहे, तसं तुम्ही जे तुमची दिसता किंवा आज बघा, मी आज अशी दिसते, पण मी काल अशी दिसत होते का? 4 वर्षापूर्वी अशी दिसत होते का? नाही. तर माझं ते दिसणं गेलं, ती माझी तब्येत गेली, ती माझी मेंटेन म्हणजे कसं असतं, तो जो उत्साह असतो, तो कमी होत असतो. तर त्यापेक्षा काय करा, प्रत्येक दिवस आनंदात जगा. आज मला दिवस भेटलाय ना, तर तो मी आज आनंदात घालवणार. काम तरी करायचंच आहे, पण त्या कामाबरोबर स्ट्रेस न घेता मला शांत पद्धतीने करायचं आहे. किती जरी केलात तरी कमीच आहे.
तर हा व्हिडिओ तुम्हाला खूप वेगळा वाटला असेल, पण तुम्हाला आवडला तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि उद्यापासून आपण ब्लाऊज कशा पद्धतीने शिवायचा आहे, कशा पद्धतीने बेसपासून मी तुम्हाला ज्यांना येत नाही त्यांना मी परफेक्ट बेसपासून ब्लाऊज प्रत्येक प्रकारची शिकवायला चालू करेन. तर ह्यामध्ये मी पहिल्यांदा सांगितलेलं आहे, ब्लाऊज शिकणाऱ्या महिलांनी ड्रेस न घेता ब्लाऊज शिवायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काही माझ्या तोंडातून चुकीचे शब्द तुमच्यापर्यंत लागले असतील तर माफ करा. थँक यू फॉर वॉचिंग.